मुंबईहून रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। आता मुंबई ते रायगडचा प्रवास सोपा होणार आहे। रेल्वेनं रोहा स्थानकात 76व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी 10 एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यास मान्यता दिली आहे। रेल्वेच्या या निर्णयानं रोहा इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते इंदौर एक्सप्रेसच्या थांब्याला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं। तर रोहा स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी 20 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। इथे तांत्रिक थांबा होता, टेक्निकल हॉल्ट होता, त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये आज आपण रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालो। 18व्या लोकसभेमध्ये निर्वाचित झाल्यावर मुंबईला मीटिंग घेतली, डीएम जवळ डीआरएम जवळ जीएम बरोबर त्यांनी प्रस्ताव दिल्लीला पाठवला। दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या चेअरमन जवळ बैठक झाली, मग शेवटी रेल्वे मंत्री महोदयांना भेटून या संदर्भातली त्यांनी आपली मागणी मान्य केली। त्याच्याबद्दल आदरणीय पंतप्रधान महोदयांचे, रेल्वे मंत्र्यांचे, रेल्वे चेअरमन बोर्डाचे चेअरमन आणि या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो। आणि कोकणाच्या विकासाचं एक नवं दालन, शेवटी या दूर पल्ल्याच्या गाड्या ज्यावेळेला थांबतात त्याच्यातून आपोआपच कळत न कळत वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी होत असतात। ते एक नवीन दालन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे।